कैसे आप सभी लोग. तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण 24 नोव्हेंबरचं मार्केट बघूया. निफ्टीचं मार्केट ओपन झालं, एक थोडा डाऊन ट्रेंड आला मार्केटला. आपण ऑलरेडी एक सपोर्ट लाईन ड्रॉ केली आहे, रेक्टँगल. हा रेजिस्टन्स, फर्स्ट रेजिस्टन्स, सेकंड रेजिस्टन्स, थर्ड रेजिस्टन्स आणि फोर्थ रेजिस्टन्स. तर आपण वेट करूया आपल्याला प्रॉपर एंट्री भेटण्याची. आपण सपोर्ट पासून इथून एक कॉल बाय करू शकतो. टार्गेट राहील, फर्स्ट टार्गेट 26,170 आणि स्टॉप लॉस राहील. आपण घेणार आहेत ट्रेड कॉलचा 26.75. एसएल राहील 26.50 आणि टार्गेट राहील 26,176. ड्रॉ करून देतो मी तसा. एसएल 26,050, 26,050. फर्स्ट टार्गेट 26,173. टार्गेट 26,176 आणि एंट्री 26,077. 26,077 एंट्री राहील आपली. इथून टार्गेट ए राहील आणि एसएल आर राहील. टार्गेट राहील एसएल. टार्गेटचं कारण काय, कॉल घेण्याचं कारण काय, ट्रेड घेण्याचं की मार्केट सपोर्टला आहे. सपोर्टवरून आपण एक रेजिस्टन्स पर्यंत एक ट्रेड घेऊया आणि आपला एसएल राहील 26,050चा. आणि एसएल ब्रेक झालं की आपला फर्स्ट टार्गेट राहील 26,200. फर्स्ट टार्गेट आपल्याला लवकरच भेटेल. आपण एक कॉल बाय केलेला होता एका लॉटने. एंट्री होती आपली 26,078. एसएल होता 26,050. टार्गेट हे आपलं 26,176. वेट करूया तिथपर्यंत मार्केटचा. फक्त मार्केट इथून रिव्हर्स नको व्हायला. कुठून? इथून 26,139 पासून मार्केट रिव्हर्स नको व्हायला. आपण मार्केट मोड इंडेक्स बघून घेऊ एकदा. मार्केट मोड इंडेक्स हे टिकर ट्रेप ॲप्लिकेशन वेबसाईट आहे. फिअर मार्केट मोड इंडेक्स बघता येतो का सगळ्यांना? हे बघा, एक्स्ट्रीम फिअर पासून मार्केट स्टार्ट होतं, फिअरला जातं,
परत ग्रीडला जातं, एक्स्ट्रा ग्रीडला जातं, तिथून मार्केट परत रिव्हर्स होतं, एक्स्ट्रा ग्रीड, ग्रीड, फिअर, फिअर, एक्स्ट्रीम फिअर. मार्केट असंच फिरतं आणि परत रिव्हर्स असंच होतं. स्टॉक्स पण बघून घेऊया. नाही, पहिले आपला ट्रेड चालू आहे ना, तो ट्रेडवर आपण लक्ष देऊया. मार्केट आता पोहोचलंय 26,124 पर्यंत. आपलं फर्स्ट टार्गेट राहील 26,172. फक्त मार्केट इथून रिव्हर्स नको व्हायला. मोस्ट ऑफ दी 26,134 ती भीती आहे की मार्केट तिथून रिव्हर्स नको व्हायला. आपण EMA इंडिकेटर यूज करू, बघू की मार्केट कुठून रिव्हर्स होईल. आपण 50, 200, 50, 100, 150 आणि 200 चा EMA लावलेला आहे. व्हॉल्युम्स पण बघून घेऊया. ओके, MACD मार्केट अप्लाय. जास्त इंडिकेटर यूज नाही करायचे, फक्त चेक करायचं की मार्केट कुठल्या डायरेक्शनला चालू आहे. मुंबईचं महत्त्व सांगू का तुम्हाला? मुंबईचं ओळख कशामुळं निर्माण होते, ती म्हणजे लोकल ट्रेन. तुम्हाला लोकल ट्रेनचा आवाज येतोय का? याच्या खाली मार्केट आला ना 26,109च्या, तर आपण ट्रेड क्लोज करून घेऊ, कारण तिथून डायरेक्शन चेंज होईल मार्केटची. 26,109ला मार्केट आला ना, आपण तिथून क्लोज करून घेऊ. तिथून डायरेक्शन चेंज होऊ शकते.
15 मिनिटाच्या टाइम फ्रेमला कसं असतं मार्केट कुठल्या डायरेक्शनला चालू आहे. तिथं पण बघा आज साईडवेज फेज आहे, हा पूर्ण साईडवेज फेज आहे. फोर्टी 45 मिनिटला बघा साईडवेज फेज. आपल्या सपोर्टला मार्केट आलेलं होतं, सपोर्टवरनं आपण टार्गेट घेतलाय, दिसतंय ना. $109 ला मार्केट आलं तर आपण तिथं क्लोज करून घेऊ ट्रेड. एसएल आपला होता 25,050 चा आणि आपली एंट्री होती 26,075 चा एंट्री होती. एसएल होता 26,050 चा आणि टार्गेट आहे आपलं 26,174. आपलं फर्स्ट टार्गेट अचीव होईल, पण इथून रिव्हर्स नको व्हायला. सपोर्ट रेजिस्टन्सचं खूप महत्त्व आहे. ऑप्शन ट्रेडिंग, शेअर मार्केट सगळ्यामध्ये सपोर्ट रेजिस्टन्सचं खूप महत्त्व आहे. मार्केट इथं साईडवेज झालंय. $26,125 पर्यंत आता मार्केट आलंय. $26,127 पर्यंत आलेलं आहे आता मार्केट. आपलं टार्गेट आहे 26,176. $26,131 पर्यंत आलेला आहे. आपल्या टार्गेटला फक्त 40 पॉईंटची गरज आहे. सगळ्यांनी व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका.
कारण मी जे पण व्हिडिओ अपलोड करेल ना ते तुम्हाला नोटिफिकेशन देईल. मार्केट आलाय आता 26,133 ला. आपण टार्गेटच्या फक्त 40 पॉईंट जवळ आहेत. मार्केट आला आहे आता 26,135 ला. तुम्ही सांगा, तुम्ही ट्रेड कसं घेता, कुठल्या टाइम फ्रेमला, तुमची स्ट्रॅटेजी काय आहे आणि तुमचा रिस्क रिवॉर्ड रेशो कसा आहे ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा. मी त्या कमेंटचा नक्की रिप्लाय करेल. पस्तीस पॉईंट जवळ आहे आता मार्केटला. सगळ्यांनी चॅनल सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायचं विसरू नका. आता मार्केट आहे 26,142 ला. आपला ट्रेड आपल्याला अचीव झाला ना तर आपण एक स्टॉक्स मध्ये ट्रेड शोधूया. आपण आपल्या टार्गेट जवळ एकदम जवळ आहोत. टार्गेटच्या. एकवीस नोव्हेंबर पासून पूर्ण मार्केट एका फेज मध्ये चालू आहे बघा. हा फेज आहे. आपण ट्रेंड लाईन, सपोर्ट, रेजिस्टन्स ड्रॉ केलेत. या फेज मध्ये चालू आहे मार्केट 21 नोव्हेंबर पासून मार्केट बघा. आणि आज चालू आहे 24 नोव्हेंबर. एका फेज मध्ये चालू आहे. हे बघा, येलो लाईन, येलो कलरची जी लाईन आहे ना ती मी वीक लाईन
विक सपोर्ट आणि रेजिस्टन्स ड्रॉ केला आहे. ग्रीन कलरची जी आहे ती वन डे लाईन आहे. ही जी ग्रीन कलरची दिसते ती वन डे लाईन आहे. रेक्टँगल आहे ते 5 मिनिटाचे. कसं वाटतंय मग तुम्हाला मार्केट? काही लोकांनी प्रॉफिट बुक केलं असेल, काही लोक अजून थांबले असतील ट्रेडमध्ये, टार्गेट अजून भेटलेलं नाहीये. पण ज्यांनी कोणी प्रॉफिट बुक केलाय त्यांच्यासाठी कॉंग्रॅच्युलेशन. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. तर कमेंटमध्ये सांगा की आपल्याला टार्गेट भेटला आहे की नाही.